कोल्हापूरच्या रणरागिणी भारतीताई पवारांचे नवी मुंबई उरण पनवेल प्रकल्पग्रस्तांवर अनंत उपकार आहेत. महेंद्र घरत. दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली 1984च्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या कोल्हापूरच्या रणरागिणी भारतीताई पवार यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या 54 वर्षाच्या कारकिर्दीचे पुस्तक त्यांच्या जीवनपट कोल्हापूरची रणरागिणी भारतीताई पवार या पुस्तकाचा अनावरण सोहळा महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज कोल्हापूरमधील शाहू स्मारक सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज बंटी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कामगार नेते श्री महेंद्र शेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत होते. आमदार जयश्री जाधव यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. श्रीयुत अतुल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून तसेच लोकमतचे संपादक वसंत भोसले साहेब प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महेंद्र शेठ घरत यांनी 1984च्या शौर्यशाली व गौरवशाली लढतीतील भारतीताई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीताईंचे नवी मुंबई उरण पनवेल प्रकल्पग्रस्तांवरती अनंत उपकार आहेत. दिबांसह अनेक नेते तुरुंगात जात असताना कडेकोट संचारबंदी, हजारो पोलिसांची व्यूहरचना, तरीसुद्धा 16 जानेवारी व 17 जानेवारी 1984च्या लढ्याचे नेतृत्व करून दिबांचे तत्त्व पुढे नेऊन सरकारविरोधात प्रचंड जनसमुदाय उभा करून विराट शक्तीचे दर्शन सरकारला घडवले. या लढ्याला सरकारने प्रचंड ताकदीने चिरडण्याचा प्रयत्नही केला, गोळीबार केला, आंदोलकांवर अश्रुधुरांचा वर्षाव केला, मोठ्या प्रमाणात पोलिसांनी लाठीचार्ज केला, परंतु शेतकऱ्यांनी याचा विरोध केला. या आंदोलनामध्ये 5 शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या जीवांचे बलिदान दिले. हा लढा शेतकरी प्राणापणाने लढले व लढा यशस्वी केला. दिबा पाटील साहेबांसोबत भारतीताईंनी आपले संपूर्ण आयुष्य साध्या पद्धतीने व निस्वार्थपणे समाजासाठी जगले आहेत व लढले आहेत. त्या केवळ कोल्हापूरच्या नव्हे तर आमच्या नवी मुंबई उरण पनवेलच्या सुद्धा रणरागिणी आहेत आणि म्हणून त्यांची कृतज्ञता व उपकार फेडण्यासाठी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. समाजासाठी त्यांचे कार्य खूप योगदान देणारे आहे. त्यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे 1984 सालच्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्याला यश मिळाले. पण अनेक नेते जायबंदी आणि जेलमध्ये असताना त्या लढ्याची एक बाजू धरून भारतीताई रस्त्यावर लढत होत्या आणि म्हणूनच येत्या 11 मार्च रोजी होणाऱ्या यमुना शैक्षणिक सामाजिक संस्थेचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे, असे महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या कार्यक्रमास व्यंकप्पा भोसले, सरलाताई पाटील, संभाजीराव जगदाळे, वसंतराव मुळीक, सचिन चव्हाण, सुनील मोदी, राजू लाटकर, उदय नारकर, दिलीप पवार, मेघा पानसरे, अजित सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल.